सलोनी, जसे की आपण पाहतोय आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसंच पुरसंगी गावचे माजी उपसरपंच संजय शेठ हरपळे यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाचं निमित्ताचं औचित्य साधून आज पॉवर हाऊसच्या भोसले विलेजच्या लिटल फ्लॉवर या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं रक्तदान शिबिराचं कार्यक्रम आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय सर जगताप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्या सोबत ते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, आज मुख्यमंत्री आणि संजय शेठ हरपळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आज आमचे सहकारी आणि खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या पुरसंगी हडपसर भेकराई परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं सामाजिक आणि शैक्षणिक काम करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व संजयरावजी हरपळे यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम, त्याचबरोबर उद्या 22 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या राज्याचे विकास पुरुष आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा करतोय। अशा संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिर असेल, व्हॉलीबॉलचे विद्यार्थी किंवा इतर विद्यार्थ्यांचा आदर सत्कार असेल, समाजामध्ये वेगवेगळ्या कार्यामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये पुढाकार घेऊन कार्य केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार असा एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संजय हरपळे मित्र परिवाराच्या वतीने ठेवला। त्याच्यासाठी मी असेल, आमचे मंडलाध्यक्ष आदरणीय संदीप बापू असतील, आम्ही मीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप शेठ फडतरे असतील, आम्ही सगळीच मंडळी आमचे सहकारी संजयरावजी हरपळे यांना अभिष्ट चिंतनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित। काँग्रेस पक्षामध्ये असताना एक चांगला चेहरा किंवा आदरयुक्त व्यक्ती म्हणून कायमच आपली चर्चा आहे। त्याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून सुद्धा आपण नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे। मग आता बीजेपी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला याचा काही फटका बसू शकते का? हे बघा, मी एका परिवारातून दुसऱ्या परिवारात आलोय आणि ज्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलोय त्याची वाढ करणं, त्याची समृद्धी करणं, तळागाळापर्यंत पोचणं आणि लोकभिमुख काम करून पक्षाची ध्येय धोरणं आणि त्याचप्रमाणे सरकारचे असणारे सर्व विकासाची कामं ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणं, त्या पक्षाच्या वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करणं हे मला वाटतं माझं कर्तव्य आहे आणि ते निश्चितपणे करेन। आणि आज आदरणीय संजयरावांचा वाढदिवस आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने समाजामध्ये लोकभिमुख काम करणाऱ्या व्यक्तींच्या वाढदिवसासाठी आपण आलेलो आहोत। त्यामुळे त्यांनी काम करत असलेलं समाजकार्य आणि आज जो रक्तदानाचा यज्ञ या ठिकाणी आहे त्याचंही, आणि उद्या मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक मंडलमध्ये रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणावर करते। आमचे मंडलाध्यक्षही या ठिकाणी संदीप बापू आहेत आणि जवळपास 1.5 लाख रक्तदाते हे उद्या त्या ठिकाणी रक्तदान संपूर्ण महाराष्ट्रात करणारे आणि नव्याने मला वाटतं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद निश्चितपणे होणार आहे आणि हे खरं म्हणजे समाजासाठी समाजभिमुख काम आहे। धन्यवाद। नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहिलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर पुरसंगी गावचे माजी उपसरपंच संजय शेठ हरपळे यांचा वाढदिवस आहे। यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य नागरिक जे आहे, रक्तदाते जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या ठिकाणचं दृश्य आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा असंख्य अशा महिला भगिनी जे आहे, बाल विद्यार्थी आहे, शाळेचे स्टुडंट जे आहे ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। हे दृश्य देखील आपण या ठिकाणी पाहू शकतोय। गर्दी अद्याप थांबत नाही, कारण की या ठिकाणी संजय शेठ हरपळे यांच्यावरती आपल्याला जीवापलीकडचा जो प्रेम आहे तो या ठिकाणी सादर होत असल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते। त्यासोबत पुरसंगी गावचे माजी सरपंच सुधाताई हरपळे आहेत, आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत। रक्तदान हे तसं श्रेष्ठ दान आहे। दुसरं दान करण्यापेक्षा एक थेंबे थेंबे तळे साचे, आणि आपल्याला माहिती लॉकडाऊन मध्ये आपल्याला प्लाझ्मा असेल, रक्तदान असेल की किती शॉर्टेज होतं, तर त्यामुळं दर ऍक्टिव्हिटी मध्ये आमचा एकच अजेंडा असतो की शक्यतो रक्तदान करा आणि एक रक्तदान बॅग की 4 जणांना जीवदान देऊ शकते। त्यामुळे ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ दान नाहीये। त्यामुळे सगळ्यांनीच एकत्र यावे, फक्त झाडे लावा, झाडे जगवा किंवा रक्तदान करा, हे 2 आपला अजेंडा ठरलेला आहे। आणि सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आपल्या पुरसंगीचे लाडके संजयजी, त्यांचे वाढदिवस एक म्हणतात ना, एक छान योग आहे। तो योग जुळून आलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनीच पुरसंगीकर असतील, स्पोर्ट मधले, क्रिकेट मधले, व्हॉलीबॉल मधले सगळेच यंग युथ असेल ते एकत्र आले आहेत आणि त्यांनी रक्तदानास छान प्रकारे सपोर्ट केला।
या ठिकाणी जमलेली जी गर्दी आहे हे गर्दी केवळ पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय शेठ हरपळे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आणि बहुमूल्य रक्तदान करून इतरांचं जीवन प्रकाशमान करण्याचा संदेश संजय शेठ हरपळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय जनता जे भीड आहे ते या ठिकाणी केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि संजय शेठ हरपळे यांच्यावरती असणारा विश्वास आणि त्यांच्यावरती असणारा प्रेम हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बालाजी प्रतिष्ठानचे नेते आपले या पंचकृषीतील एक महत्वपूर्ण संत संजय शेठ हरपळे यांना आमच्या या पुरसुंगी गावातर्फे नागरिकांतर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि त्यांनी जो ह्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या रक्तदान शिबिर जे राबवले हे म्हणजे एक प्रत्येक येणाऱ्या नागरिकासाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे ते. आणि त्यांनी जे प्रत्येक वेळेला त्यांच्या ह्या बालाजी प्रतिष्ठानांतर्गत वेगवेगळे कार्यक्रम ते राबवत असतात आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या सुखसुविधा असतील किंवा इतर समस्या सोडवण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. त्यामुळं आम्हाला सार्थ अभिमान आहे की असे नेतृत्व या पुरसुंगी गावाला लाभलेलं आहे. आज या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुद्धा केलाय. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी प्रचंड आहे. हे रांग लावून या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी उपस्थित झाली आहेत, त्याबद्दल काय? सर, रक्तदान करणे हे तर आपलं एक प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण संजय शेठ हरपळे हे आपल्या प्रत्येक कार्यक्रमानिमित्त हे रक्तदान शिबिर ठेवत असतात. जास्तीत जास्त ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे कार्य ते सतत करत असतात. आणि ह्या वाढदिवसानिमित्त त्यांनी यावेळेला सुद्धा रक्तदान शिबिर राबवलेलं आहे. त्याला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी महिला भगिनींची सुद्धा रांग जी आहे ते मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, आज या ठिकाणी संजय शेठ हरपळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रचंड गर्दी जी आहे रक्तदान करण्यासाठी उपस्थित झाली आहे, शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाली आहे, काय सांगाल? संजय शेठ हरपळेंना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा. आणि ते चांगलं रक्तदानाचं शिबिर चांगलं चालवतात. तर हे असंच त्यांनी चांगलं काम पुढे चालू ठेवावं अशी. काय सांगाल? त्यांना आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आतापर्यंत जनतेसाठी खूप काही केलेलं आहे. त्यांची असंच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच त्यांना शुभेच्छा आमच्याकडून. काय सांगाल या वाढदिवसाबद्दल? हॅपी बर्थडे सर. कार्यक्रम खूप चांगला चाललेला आहे सर. असे बरेच कार्यक्रम घेतात शाळेमध्ये. ह्या शाळेमध्ये माझे 2 मुलं आहेत. खूप चांगला अनुभव आहे या शाळेचा. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जनसमुदाय रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? खूप उत्कृष्ट काम करतात संजय शेठ हरपळे. कारण प्रत्येक वर्षी हा त्यांचा जो वाढदिवस आहे तो खूप जोमाने आणि एकदम साजरा करतात. नक्कीच आपण आता पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय शेठ हरपळे यांच्याकडे जाणार आहोत आणि यांच्याकडे देखील आजच्या या कार्यक्रमाची वाढदिवसानिमित्ताची विशेष माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी पाहतोय नागरिकांचं प्रेम, नागरिकांचा विश्वास जो आहे तो या ठिकाणी पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय शेठ हरपळे यांनी जिंकलेलाच आहे. हे दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये पाहू शकतो. कारण की आजच्या या वाढदिवसामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि या ठिकाणी अप्रतिम गर्दी जी आहे ते नागरिकांची रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. रक्तदान हेच जीवनदान आहे असा संदेश घेऊन या ठिकाणी आजचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आपल्यासोबत माजी सरपंच आहेत, त्यांच्याशी संवाद साधू. आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जनसमुदाय या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अतिशय आनंद होत आहे. वाटलंही नव्हतं एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळेल. कारण आपण जर पाहिलं तर उद्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या दोन्ही मान्यवरांचा वाढदिवस असल्या कारणाने गेले 8 दिवस झालं अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं फार मोठ्या प्रमाणात नियोजन चाललेलं आहे. त्यामुळं आम्हाला अनपेक्षित असा हा जो काय प्रतिसाद होता. आणि अक्षरशः आता ब्लड बँकवाल्यांनी त्या ठिकाणी ब्लड घेण्याचं बंद केलेलं आहे. कारण त्यांचा जो काही कोटा होता किंवा त्यांची जी काही लिमिट होती त्या लिमिटच्या पलीकडे त्यांचं ते रक्तदान झालेलं आहे. आणि 350चा आकडा जर या ठिकाणी पार होत असेल तर खरोखर ही माझ्याकरता आणि माझ्या परिवाराकरता अभिमानाची गोष्ट आहे. कारण एवढं नितांत प्रेम आज एका साध्या कार्यकर्त्यावरती जर हा परिवार करत असेल तर ते आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत.
भविष्यात देखील यांचं प्रेम असंच नितांत राहो. आणि जे काय आज आमच्यावरती सर्वांनी जे प्रेम दाखवलेलं आहे, जी भावना या ठिकाणी दाखवली गेली 4 वाजल्यापासून पाहतोय की नागरिकांचा मला भेटण्याकरता येणारा ओढा, आज लाईन लावून गेले 3 ते 4 तास लोक या ठिकाणी थांबून पण भेटूनच गेले. काही नेते मंडळी या परिसरातले आले, काही सर्वसामान्य नागरिक आले, काही संस्थेतील पालक वगैरे वर्ग आला. परंतु हे ज्यावेळेस पाहतो आणि ज्यावेळेस 5-10 हजार लोक एवढ्या मोठ्या समूहाने एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटण्याकरता आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येत असतील तर खरोखर आईवडिलांची पुण्याई आणि केलेल्या कामाचं कुठेतरी चीज झाला असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. त्यांचं हे जे काही नितांत प्रेम आहे, जो काही जिव्हाळा आणि जे काय त्यांनी आज दाखवलेली माझ्या बाबतीची काय भावना आहे ती खरोखर मन हेलावून टाकणारी आहे. मनाला एक सुखद असा अनुभव त्या ठिकाणी मला देऊन गेलेले आहे. असंच भविष्यात देखील त्यांचं नितांत प्रेम, हा जो काही जिव्हाळा आहे, हे काही त्यांची माझ्या प्रतीची भावना आहे ती कायम राहो अशीच मी बालाचरणी प्रार्थना करेन आणि सर्व आलेल्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देईन. त्याच दिवसामध्ये नगर परिषदेचं इलेक्शन आहे आणि प्रत्येक नागरिक आपल्याला भावी नगरसेवक म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं ते त्यांचं प्रेम आहे. परंतु आपण जर सर्वांनी पाहिलं असेल तर आपल्या या पंचकृषीमध्ये मला कधीही इलेक्शन आलं म्हणून कुठला तरी कार्यक्रम किंवा इतर नेत्याप्रमाणे इलेक्शनचे 4 महिने 6 महिने राहिले की काही लोक नवीन नवीन उपक्रम राबवतात, लोकांना आकर्षित करण्याकरता काही ना काही फंडे त्या ठिकाणी अवलंबले जातात. परंतु आपण जर माझं बालाजी सेवा प्रतिष्ठान हे जी काही संस्था आहे किंवा बेकराई माता सखी मंच असेल, याच्या माध्यमातून वर्षभरामध्ये माझे जे रुटीनचे जे काही प्रोग्राम आहेत, मग त्याच्यामध्ये नवरात्र महोत्सव असेल, महिला भगिनींना देवदर्शन ट्रिप असेल, त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, क्रिकेट प्रेमींसाठी मोठी टुर्नामेंट आपण FSPL म्हणून भरवतो जी फुरसुगीच्या सोसायटी करता असतील, हॅलीबॉलच्या मॅचेस असतील, डान्स स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, भजन स्पर्धा असतील, त्याचबरोबर कीर्तन महोत्सव असेल, म्हणजे वर्षभराचे जे काही प्रोग्राम, दिवाळी फराळ असेल, हे असे इतके प्रोग्राम जे माझे वर्षाचे जे काही टार्गेट आहे किंवा जी काही माझी संकल्पना आहे लोकांमध्ये जायची, लोकांमध्ये बसण्याची आणि लोकांना काहीतरी आपण द्यावं, लोकांचं एकत्रीकरण व्हावं, लोकांचं प्रेम कायम एकामेरीबरोबरती राहावं, आपापसात संवाद वाढावा आणि संवाद वाढवण्याकरता ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत तर त्या आपण या परिसरामध्ये घडवून आणतो. मग त्या सोसायटीच्या स्पर्धेमधून आज कमीत कमी 53 ते 54 टीम या ठिकाणी सहभागी होतात. म्हणजे 54 सोसायटीतले सर्व टीम धारक तसेच महिला जवळ 60-70 टीम त्या ठिकाणी येत असतात. हे सर्वजण कुठेतरी एकामेरीबरोबरती तो संपर्क होतो, जनसंवाद होतो आणि संवादातून विचाराची देवाणघेवाण होते. आणि ही चांगली संकल्पना मांडून आम्ही 12ही महिने नियोजित जे कार्यक्रम आहेत, जे प्रोग्राम आहेत ते नित्य पद्धतीने आणि नियमाने आमचे चालूच आहे आणि त्याच्यामध्ये कधी खंड पडलेला नाही आणि भविष्यात देखील पडणार नाही. मग इलेक्शन लागू नाही तर नाही लागू. आता राहिला राजकीय विषय, राजकारणाच्या वेळेस राजकारण, इतर टायमाला समाजकारण. 80% नव्हे तर मी तर म्हणतो माझ्याकडे 90% फक्त समाजकारण होतं. ज्यावेळेस इलेक्शन वगैरे कुठले लागतात तो 1 महिना 1.5 महिना संपला की माझे सर्वांबरोबर अगदी सलोख्याचे संबंध राहतात. राजकारण कोण काय म्हणतो त्याच्यापेक्षा लोकांना आज काय गरजेचं आहे आणि ती भावना आम्ही काय मनात ठेवून बालसेवा प्रतिष्ठान काम करत असते आणि भविष्यात देखील आमचं हे कार्य असंच चालू राहू. राजकारणच ठिकाण राहील, सामाजिक कार्य ठिकाण राहील. कॅमेरामन अजय सूर्यवंशी, बेकराई नगर. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.